नाही, जिथे जिथे काँग्रेसचे कॅन्डिडेट असतील महाराष्ट्रात ते सगळ्या सीट्स आम्हाला काही पण करून जिंकून आणायच्यात. जो ग्राउंड रिपोर्ट आहे, आम्ही लोकांमध्ये फिरतो तर लोकांना खरंच पर्याय पाहिजे आणि BJP नको आहे, ते तर सिद्ध झालं आहे. मग शेतकरी असेल, मग सामान्य शहरात राहणारा युवक असेल, एक गृहिणी असेल, फक्त त्यांच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे, जे आता तुम्हाला दिसेल. आणि 100% जिथे जिथे काँग्रेस आहे तिथे तिथे काँग्रेस बळकट करणार आणि तिथे आम्ही 100% जिंकून येणार. तुम्हाला दिसेल की ह्यावेळेस सीट्स वाढलेले पण तुम्हाला दिसतील. ॲक्च्युली हे मला असं वाटतं BJPचं एक नॅरेटिव्ह तयार होतं आहे आणि ते एक हवा निर्माण करत आहेत लोकांवर प्रेशर टाकायला, सायकॉलॉजिकली त्यांच्याबरोबर गेम करायला, किंवा तुम्ही बघता मेंटली काही जणांना टॉर्चर करून, प्रेशराईज करून, पण वेगळे वेगळे टॅक्टिक्स चालले आहेत त्यांचे. पण ग्राउंड रियालिटीपासून हे खूप दुरावलेले आहेत आणि ग्राउंड रियालिटी तुम्ही तळागाळात गेला तर लोकांना पर्याय पाहिजे. लोक वैतागले आहेत आणि काँग्रेस तो 100% स्थिर स्टेबल पर्याय देईल. अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनादरम्यान आता काल एक दिवस झाला, तर काय रणनीती याच्या संदर्भात अजून काय, म्हणजे आता इथे काँग्रेस पक्षाचं 2 दिवसीय शिबिर चालू आहे आणि तिथे काल खूपच चांगले डिस्कशन झाले. आम्ही एकतर्फी डायलॉगमध्ये विश्वास ठेवत नाही. डिस्कशन झालं पाहिजे, प्रश्नोत्तर झाले पाहिजे, डेमोक्रेसी, लोकशाहीमध्ये आम्ही विश्वास ठेवणारी आमचा पक्ष आहे आणि त्याच पद्धती तिथे 2 दिवस शिबिर चालू आहे. आणि ह्याच्यातून आमचे जे जिल्हाध्यक्ष असतील, प्रभारी असतील, सगळे एक वेगळी ऊर्जा, एक नवीन ऊर्जा, एक नवीन चैतन्य घेऊन लोक आमची वाट पाहत आहेत आणि लोकांमध्ये पोचणं ही काँग्रेसचं हा पिंड आहे. लोकांची कामं करणं हा आमचा पिंड आहे, तो विसरून चालणार नाही. काँग्रेस हा विचार आहे आणि तो आता लोकांना काँग्रेसची गरज आहे आणि ते लोकांपर्यंत आम्ही पोचणार. जागा जवळपास राज्यसभेची बिनविरोध झाली, सगळ्या जागा आता काँग्रेसचे खासदार जात आहेत. भाजप निवडणूक लढवेल असं वाटत होतं, पण अजून तसं काय झालं. मात्र आता ती निवडणूक बिनविरोध झाली, काय नाही, बरं झालं बिनविरोध झाली, त्याबद्दल त्यांनी समंजसपणा दाखवला. दुसरी गोष्ट अशी की आता लोकसभेचे काही दिवसापूर्वी तुमचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले, त्याच्यानंतरही अधिक चर्चा आहे की अनेक जण भाजपच्या वाटेवर आहेत. असं काय आहे? असं काही नाही आहे. ते तुम्हाला माहिती आहे की त्यांची काही मजबुरी होती, त्याच्यामुळे ते गेलेत. आणि ज्या पद्धतीत BJP टॉर्चर, मेंटली हॅरेस करते लोकांना, तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. पण काँग्रेस हा विचार आहे, हा एक इकडे तिकडे जाऊन काही फरक पडणार नाही. उलट नांदेडचे सगळे लोक आज आमच्या सोबत आहेत आणि तीच काँग्रेस आहे. आणि कितीही गेले आले तरी काँग्रेस अजून मजबूत होईल. नाही, बिलकुल नाही. तुम्ही बघू शकता 100% अटेंडन्स, सगळे आमदार, सगळे जिल्हाध्यक्ष, सगळे प्रभारी सगळेच आहेत आणि कोणीही कुठे जाणार नाही. कोणावर ईडीची तेवढं प्रेशरच नाही आहे. अधिवेशन लोकसभेची तयारी आहे, सोलापूर लोकसभेसाठी आज ही सर्व महाराष्ट्राची लोकसभेची तयारी आहे नक्कीच. पण आणि कोण कुठे लढणार आहे अजून ते नक्की झालं नाही. अजून सीट शेअरिंग होतं आहे. अर्थात आम्ही सगळे, जो पक्ष आदेश देईल शेवटी, जे सगळं ठरवलं जाईल पक्षाच्या आणि लोकांच्या आणि त्या मतदारसंघाच्या हितासाठी, ते आम्ही करू. जो पक्ष ठरवेल, जी लोक ठरवतील, लोकांच्या सेवेसाठी काँग्रेस सर्वसामान्य शेतकरी, महिला, तरुण, दलित, अल्पसंख्याक सगळ्यांसोबत आहे. त्यांना जर BJP कडून त्यांची नाराजी आहे आणि BJP कडून मागच्या 10 वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात दिशाभूल झाली असेल तर काँग्रेसची तिथे गरज आहे आणि मग लोक ठरवतील. कुठल्या पक्षात? 100% आमच्या रक्तात काँग्रेस आहे. जे गेले त्यांना पण त्यांना इथे घेऊन येण्याची क्षमता आहे आणि मरेपर्यंत त्याच्यानंतर पण काँग्रेस पक्ष. त्यांच्याकडे नेत्यांची आणि लोकांची, ग्रासरूट लोकांची कमी आहे आणि म्हणून ते सारखी अशी अफवा पसरवत आहेत. ती टॅक्टिक आहे. मी तुम्हाला सांगते, मेंटली टॅक्टिक त्यांचं ते करतायत. पण हे सगळे आम्ही सगळे भक्कम आहोत आणि त्यांना म्हणावं की तुम्ही स्वप्न बघा. आम्ही आमचा पक्ष, आमचा पिंड सोडून कधी आमचे तत्त्व, म्हणजे मी जरी आज माझे वडील जरी काँग्रेसमध्ये नसते तरी एक पॉलिटिकल सायन्सची स्टुडंट म्हणून माझे तत्त्व जे आहेत, माझे मूळ जे आहेत, माझे प्रिन्सिपल जे आहेत, ते मला कधीच BJPच्या आयडिओलॉजी बरोबर अलाइन करायला मला अलावच करणार नाही, मला देणारच नाही. मी काँग्रेस, माझे विचार काँग्रेसी आहेत, माझे विचार सेक्युलर आहेत, डेमोक्रॅटिक आहेत आणि मी काँग्रेसबरोबरच काम करणार आणि काँग्रेस हा विचार सगळीकडे पसरवणार आणि BJPला आम्ही संपवू.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.